नमस्कार मंडळी. जगा वेगळे जगा वेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग 18 प्रकरण 13 आत्मबोध म्हणजेच कर्मबंधनातून मुक्ती. सूत्र क्रमांक 1. संन्यासासी दुर्लभ शांती सहज साध्य शून्य भाविका जाणुनी उपेक्षी ग्रहण त्याग अनुभवी मी पूर्ण शांतता. विस्तार. आत्मस्थित जो असतो त्याच्या नजरेत देह, इंद्रिये, मन, वाणी आणि त्यांचे रंग, रूप, रस, गंध यांनी व्याप्त व संयुक्त विषय केवळ शून्य किंवा निरर्थक असतात. असा शून्य भाव दृढत्वाने ज्याला सहज साध्य झाला त्याला सहज शांती लाभ होतोच होतो. अशी शांती भगवी वस्त्रे व विविध संन्याशांची उपाधिपूर्ण कर्मे आचरणाऱ्या कुणा संन्याशालाही दुर्लभ असते. सर्व शून्य, काहीही अस्तित्वात नाही हा दृढभावच केवळ सहज शांतीचा लाभ होण्यास पुरेसा आहे. साकार निर्गुण सगुणाचे मिथ्यत्व, भ्रामकता, खोटेपणा नीट लक्षात येताच जगाकडे सहज अलक्ष होते. अशा वेळी मन इच्छा, तक्रारी, शंका, पर्याय, साध्यासाध्य विवेकरहित होते. मन नमन किंवा अमन होते. मनाने आश्रयरहित असणे म्हणजे मन नसणे किंवा अमनच असणे होय. तेव्हा केंद्ररहित मी रहित पूर्ण शांतीच नांदत असते. हे सर्व जाणून राजा जनक स्वीकार त्याग या प्रक्रियांना उपेक्षून पूर्ण शांती रूपानेच अनुभवित आहे. सूत्र क्रमांक 2. शरीर व्याधी कुठे खेद कुठे वाणी दुःख कारण कुठे मन दुःख आवर्ती त्रित्यागी पुरुष मी सुखी. विस्तार. शरीर, वाणी, मन यांच्यामुळे अनेक आधिव्याधींचा जन्म होतो. शरीर भोगांच्या नादी लागल्यास भोगादी तृष्णा कधीच शांत होत नाहीत. त्या कारणाने शरीराला अस्वस्थता व अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागते. ते व्याधीग्रस्त होते. वाणी अमर्याद अहंकारी वचनांच्या नादी लागून अनावश्यक व निरर्थक बोलून किंवा आवश्यक असते तेथे अजिबात न बोलल्यामुळे सत्याचा उद्गारही न काढल्यामुळे अनेकानेक दुःखांना संकटांना आमंत्रण देते. त्यामुळे बुद्धिमान माणसे ही वाणीच्या योगे दुःखी कष्टी होतात. मन तर मान अपमान, निंदास्तुती, हवे नको, उच्च नीच, माझे तुझे, आशा, अपेक्षा, चिंता, सुरक्षिततेची काळजी, महत्वाकांक्षा, अहंकार, हीनगंड अशा अनेकानेक भावना युद्धाने संत्रस्त होते. सारांश. शरीर, वाणी, मन यांच्यामुळे किंवा या तिघांमुळे किंवा यातील एकामुळे किंवा अनेकामुळे जगात सर्वत्र दुःख व्यापलेले आहे. मात्र आत्मज्ञानी शरीर, वाणी, मन या तिघांना व यांच्या विषयांना ती आत्मभिन्न किंवा आत्मविपरीतच असल्यामुळे सहज उपेक्षून राहतो. त्याला माहीत असते की चिद्घन आत्मचैतन्य सोडून सर्व काही भ्रम मिथ्या आहे. करिता तो भ्रमत्याग मिथ्यात्याग साधून केवळ आत्मानंदात मग्न असतो. आत्मज्ञान प्राप्ती हाच एकमेव पुरुषार्थ अशा आत्मज्ञानी पुरुषाला सहज प्राप्त असतो. सूत्र क्रमांक 3. कर्मलिप्त नसे आत्मा जाणुनी मी सदा सुखी कर्म संभव सहज योगे सहज साधे न लिप्त मी. विस्तार. सहज कर्मे, संस्कारप्रणित कर्मे, बुद्धिजन्य मी करता या भावाने होणारी संकल्पित कर्मे आणि यादृच्छिक कर्मे असे कर्मांचे 4 ढोबळ प्रकार आहेत. श्वासोच्छ्वास, तहान भूक भागवण्याकरता होणारी अत्यंत मर्यादित हालचाल, झोप, विश्रांती, थोडेफार अत्यावश्यक बोलणे ही सहज कर्मे आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली 16 संस्कारादी पारंपरिक कर्मे ही संस्कारोद्भव कर्मे आहेत.
मी करता या भावाने घडणारी कर्मे, जसे हिंदू एकता किंवा संघटना यासाठीचे प्रयत्न, गणेशोत्सव, शिवजयंत्योत्सव वगैरे हेतुलक्षी कर्मे, बुद्धिजन्य कर्मे होत. खेरीज या सृष्टीचक्रात मानवी आकलनाच्या पलीकडे म्हणावीत अशी कर्मे घडत असतात. आघात, अपघात, भूकंप, वादळ, पूर, अनेकानेक चमत्कृतीपूर्ण घटना ही सुद्धा कर्मेच आहेत. मात्र यांचा करता अज्ञात असल्याने ती यादृच्छिक सदरात मोडतात. सहज आणि यादृच्छिक कर्मे ही मूलतः हेतुरहित असल्याने त्यांच्यात एक तऱ्हेचे साधर्म्य आहे. मात्र सहज कर्माची सहजता तुलनेने ओळखता येते, कारण ती बुद्धिगम्य असतात. मात्र यादृच्छिक कर्मे बुद्धिजन्य नसतात, कारण अचानकता, आकस्मिकता हा त्यांचा अंतरंग भाव असतो. त्यांच्या सहजतेला बुद्धी तर्काधारे जाणणे कठीण असते. म्हणून त्यांना यादृच्छिक कर्मे म्हणतात किंवा म्हणावे. यादृच्छिक कर्मांचा आवाका मोठा असतो. त्यांची पार्श्वभूमी अतिविस्तृत असते. पारंपरिक संस्कारादी कर्मे त्यांच्या खरेखोटेपणाची तपासणी, चिकित्सा, विचक्षणा न करता आंधळेपणाने स्वीकारली जातात. वास्तवात हीच कर्मे मोक्षाला अडथळा आणतात. बौद्धिक कर्मे ही मात्र बुद्धिमान माणूस मी करता या अहंभावाने ठरवून करीत असतो. त्यामध्ये समाजाला दिशादिग्दर्शन, समाज परिवर्तन, नवरचना, संक्रमण असे हेतू असतात. अशा कर्मात मी फार बलिष्ठ असतो. ही कर्मे मोक्षाला सर्वाधिक अडथळा आणतात. मात्र तरीही 4 प्रकारची कर्मे सहज, पारंपरिक किंवा संस्कारप्रणीत, बौद्धिक, यादृच्छिक असतात. यामध्ये चैतन्याचा संबंध कर्ता म्हणून नसतो. कर्मशक्ती चैतन्याद्वारे, आत्मतत्वाद्वारे प्राप्त होत असली तरी आत्मा स्वतः कर्मामध्ये लिप्त, चिकटलेला, अडकलेला नसतो. राजा जनक म्हणतो की कर्मसंभव, कर्माचा जन्म त्याचे संदर्भात अनायासे सहजतेने होत असल्याने तो त्यामध्ये मी किंवा अहंभावाने लिप्त नाही. तो केवळ अकर्ता या सहज भावाने आत्मरूपच, आत्मस्थितीत किंवा ध्रुव असल्याने मुक्त व सुखस्थित आहे. टीप: सहज यादृच्छिक कर्मात मीचा भाव नसतो. पारंपरिक संस्कारजनित कर्मात मी याचे न कळत अडकलेला बंदिस्त असतो. बौद्धिक कर्मात मात्र मी त्याच्या अहंकाराच्या शिखरावर असतो. रजोगुणी माणसे असतात ही सारी. मोक्षमार्गात पारंपरिक किंवा संस्कारोद्भव किंवा बौद्धिक कर्मे ही दोन्ही अडथळा असतात. सूत्र क्रमांक 4. शरीर संबंधी योगी कर्म निष्कर्मरत राहती. कर्मदेहातीत परी राहे, मी ज्याची निज सुख स्थिती. विस्तार: कर्म, अकर्म, निष्कर्म यातील भेद नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. मी करता या भावाने कर्म करणे किंवा न करणे यांना अनुक्रमे कर्म व अकर्म म्हणावे. कर्म वास्तवात कसे ना कसे होतच असते. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या देहधारीला कर्म चुकले नाही. श्वास, निद्रा ही सुद्धा कर्मेच आहेत. मात्र मी या अहंकार भावाने केलेली जातात ती कर्मे होत. तसेच मी अमुक तमुक करत नाही असे म्हणणारा नाही, नकार देणारा मी त्यांचा अहंभावच व्यक्त करीत असतो. असा अहंभाव व्यक्त होणारी संकल्पपूर्ण कर्म, अकर्म कर्मे या सदरात मोडतात. मात्र संकल्प निश्चय या रहित जी कर्मे होतात ती सहज कर्मे असतात. जशी निद्रा, श्वसन वगैरे. योगी सुद्धा कर्मसंयोग, कर्मवियोग या पद्धतीने कर्मे करतात. म्हणजे तेही देहासंबंधी कर्मलिप्तता किंवा कर्म अलिप्तता या अर्थी देहभावात म्हणजेच अहंभावात असतातच. तेही कर्म अकर्मांत गुंतलेले असतात. ज्या कर्मात मीपणा, कर्माबद्दल खलाशा नसते आणि अर्थातच मी करता अकर्ता असा भाव नसतो, ती कर्मे निष्कर्मे होत.
ध्यानात घ्या, श्वसन, निद्रा ही स्वाभाविक सहज कर्मे आहेत. ती सर्वाबाबत सारखीच सहज असतात. त्यानंतर मी अहंभावयुक्त अशी जाणीवपूर्वक केली जाणारी कर्मे असतात. त्यामध्ये देहभावयुक्त केली जाणारी सर्व कर्मे किंवा नाकारली गेलेली सर्व कर्मे म्हणजे कर्म अकर्म हा प्रकार येतो. योगी सुद्धा कर्मवियोग आणि संयोग अशा देहस्थितीत भाषा बोलतात. म्हणून कर्म अकर्मातच गुंतलेले असतात. अत्यंत उत्स्फूर्ततेने मी भावरहित, फलाशारहित, संकल्परहित कर्मे ज्याच्या बाबत संभवतात तो असतो निष्कर्मी. मी करता रहित कर्मे म्हणजे निष्कर्मे. मोक्षासाठी कर्माचे कर्तेपण सोडणे म्हणजे निष्कर्म नव्हे, कारण जेथे मोक्षेच्छा असतेच असते. निष्क्रियता म्हणजे प्रेतभाव किंवा आळस आहे. निष्क्रियता म्हणजे निष्कर्म नव्हे. करता रहित म्हणजेच मी भाव फलाशा रहित कर्मे म्हणजेच निष्कर्मे होत. ज्ञानी माणूस कैवल्यात केवळ असणेपणातच चिद्रूप चैतन्यपूर्ण असतो. तो देह मन भाव नसल्याने मी करता भाव तेथे नसतोच. केवळ चैतन्यच, आत्माच, ब्रह्मच करता याची जाण ज्ञानाजवळ किंवा ज्ञानप्राप्तीमुळे असते. जो देह मनावर नसतोच त्याच्या बाबत संकल्पपूर्ण कर्मे संभवतच नाही. तो कर्म अकर्म संयोग वियोग या देह मनातच चालणाऱ्या आवर्तनापलीकडे असतो. अर्थातच तो आशा अपेक्षा रहित असतो. असा राजा जनक आपण देह कर्म संयोग वियोगापलीकडे असल्याचे सांगतो. येथे केवळ नाईलाजाने तो मी म्हणत आहे. हा मी चैतन्य ब्रह्म अशा अर्थी घ्यावा. तो केवळ निजसुख स्थितीत स्वरूप स्थितीत आहे. सूत्र क्रमांक 5. अर्थानर्थ नसे काही सुषुप्ती गतिस्थितीतही घडो ना घडो काही सदैव सुखस्थितीत मी. विस्तार. आत्मज्ञानात विलीन झालेला राजा जनक म्हणतो की निद्रा स्थिती गती यामध्ये मला काही अर्थ वाटत नाही किंवा या क्रिया निरर्थकही वाटत नाहीत. काही घडो किंवा न घडो, निद्रा स्थिती गती यापैकी कोणत्याही क्रियेत किंवा अक्रियेत मी सदा सर्वदा क्रियामुक्त सुखात विराजमान असाच आहे. सूत्र क्रमांक 6. नाशकारी नसे निद्रा लाभदायी प्रयत्नही लाभनाशी न गुंते मी स्वभावे सुखस्थितीत मी. विस्तार. राजा जनक म्हणतो, निद्रेमुळे मला काही गमवावे लागत नाही, तसेच प्रयत्नांनी मला काही लाभही होत नाही. लाभ किंवा नाश, नफा नुकसान, प्राप्ती अप्राप्ती या विचारांमध्ये गुंतून अडकून प्रापंचिक माणसे कर्मरत असतात. या विचारांमुळे स्वार्थ चिंतनामुळेच ती सारी चिंतेत दुःखात कायमची अडकून पडतात. निसर्गाच्या विरुद्ध कोणतेही कार्य मी करीत नाही. झोप लागणे हा स्वभाव आहे, त्यानुसार मी झोपतो. तसेच जागृतीत समोर जे आले त्याला सहज प्रतिसाद देणे हाही स्वभाव आहे. त्यानुसार योग्य तो प्रतिसादही दिला जातो. म्हणजेच निद्रा जागृती या निसर्गाच्या सहज अवस्थात जे सहज कर्म ठरते ते माझ्याकडून सहज भावात घडते, संभवते. तेथे मी करता हा भाव आड येत नाही. मी केंद्र अस्तित्वात नसताना सहज काही उद्भवते, घडते. या कारणाने लाभ हानी या व्यावहारिक कृत्रिम विचारांनी माझे मन व्याप्त असत नाही. माझे मन रिक्त, मोकळे, प्रशांत, अमन नमन असल्याने, मी रहित असल्याने चिंता, भीती, व्यथा, शोक, दुःख, सुख असे काही वेगळे वेगळे भिन्न भाव असूच शकत नाहीत. सदैव सुखस्थितीत असतो मी, म्हणजेच राजा जनक किंवा ज्ञानी माणूस. सूत्र क्रमांक 7. अनेकानेक स्थिती पाही अनित्य सुख दुःखही शुभाशुभ टाकुनी राही नित्य सुख स्थितीत मी. विस्तार.
विविध प्रसंगात स्थितीमध्ये सुखदुःखाचे रूप अनित्य असल्याचे मी अनुभवाने पाहिले आहे, जाणले आहे. सुख दुःख पाठलाग करीत असतात, पाठशिवीचा खेळ खेळत असतात. आलटून पालटून ती म्हणजे सुख दुःखे येत असतात. सुख दुःखाचे कारण ठरते, तर दुःख सुखप्राप्तीही करून देते. एकाचे मावळणे किंवा दुसऱ्याचे उदित होणे चालूच असते. ही सुखदुःखाची अनित्यता जाणून राजा जनकाने त्याच्या सर्वच कर्मांचा, शुभ वा अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांचा त्याग साधून आता तो आत्मानंदात आपल्या मूळ चैतन्य भावात नित्य सुखासीन आहे, स्थिर ध्रुव मंगलमय आहे. अस्तु.